बिंग अ मदर आणि एक डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत ना, ह्या बाळाच्या जन्माच्या आधी बाळांच्या विषयी ह्या आईला किंवा पेरेंटला किंवा केअरटेकरला ह्या माहीतच असल्या पाहिजेत. आणि ह्या जर माहीत असतील तर तुमचा पोस्टपार्टमचा फेज जो आहे तो खूप चांगला होऊ शकतो. मी खूपदा बघते की मदर्स इतक्या फ्रस्ट्रेटेड झालेल्या असतात आणि खरंच पोस्टपार्टम खूप जास्त ड्रेनिंग असतं, एक्झॉस्टिंग असतं. पण त्यामध्ये जर तुम्हाला योग्य नॉलेज माहिती असेल तर हे पोस्टपार्टम खूप चांगलं होऊ शकतं. आणि माझं आयुष्यातलं हेच पर्पज आहे की जास्तीत जास्त मदर्सना त्यांचं पोस्टपार्टम अगदी अतिशय चांगलं जगता यावं, आनंद घेता यावा या चांगल्या फेजचा आयुष्यातल्या. त्यामुळे मी ही चालू केली आहे न्यूबॉर्न सिरीज. आणि न्यूबॉर्न सिरीज मधला पहिला प्रश्न असतो की बाळाला किती वेळा फीड करायचं, दर 2 तासांनी फीड करायचं, बाळ झोपतं मग काय करायचं, नक्की कशा पद्धतीने आणि किती वेळासाठी फीड करायचं. चला तर मग सुरू करूयात. तर जर तुमचं बाळ पहिल्या 7 दिवसांमध्ये असेल, 7 दिवसापेक्षा लहान असेल, तर तुम्ही बाळाला दर 2 तासाला किंवा किमान 24 तासांमध्ये 8 ते 10 वेळा फीड करायलाच पाहिजे. आणि शक्यतो नाईट फीडिंग कधीच मिस करू नका. आता 7 दिवसांपेक्षा मोठं बाळ असेल किंवा दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये युरिनरी फ्रिक्वेन्सी वाढली असेल, 6 पेक्षा जास्त वेळा युरिन पास करत असेल, याशिवाय त्याचा ॲडिक्वेट वेट गेन होत असेल, तर मात्र तुम्ही डिमांड फीडिंग किंवा क्यू फीडिंग कडे जाऊ शकता. तेव्हा बाळाला तुम्ही झोपू देऊ शकता, परंतु जर बाळाने काही क्यूज दिले, डिमांड केली, तर तुम्ही फीड करू शकता. पण केवळ बाळाचं वेट गेन होत असेल आणि युरिनरी फ्रिक्वेन्सी चांगली असेल आणि बाळ 7 दिवसांपेक्षा मोठं असेल. पण याच्या आधी मात्र तुम्हाला जास्तीत जास्त बाळाला फीड करायचं आहे दर 2 तासांनी किंवा 24 तासामध्ये 8 ते 10 वेळा फीड करायचं आहे. आता खूपदा मदर्स म्हणतात की बाळ उठतच नाहीयेत किंवा बाळ एकदा झोपायला लागलं की खूप दिवसभर झोपून राहतं, रात्री मात्र खूपदा उठतं आणि खूप जास्त फीडिंग मागतं. अशा वेळी काय करायचंय, तर अशा वेळी बाळाला जास्तीत जास्त स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्यायचा आहे. स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट कशा प्रकारे द्यायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याशिवाय अर्ली फीडिंग क्यूज तुम्हाला शिकायचे आहेत. म्हणजे जेव्हा बाळ अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगायला लागतं त्याच्या वेगळ्या भाषेमध्ये की आई मला भूक लागली आहे, ही तिची भाषा असते, याला फीडिंग क्यूज असं म्हणतो. आणि हे तुम्हाला शिकणं फार गरजेचं आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाळाचे फीडिंग क्यूज बघणार आहे. तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर पाहत असाल तर चॅनेलला फॉलो करा आणि तुमच्या ओळखीच्या जेवढ्या मदर्स आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण आपल्याला त्यांचं पोस्टपार्टम डिप्रेशन घालवायचं आहे आणि त्यांचं पोस्टपार्टम खूप एन्जॉयबल करायचं आहे. तर या माझ्या पर्पजमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. थँक्यू. डॉक्टर